जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर, आपल्या बातम्या. मुरुम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त सोमवारी तारीख 20 रोजी डॉक्टर आंबेडकर वाचनालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्रख्यात व्याख्याते विठ्ठल कांगणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी भूषवले. प्रमुख मान्यवर म्हणून उत्सव समितीचे अध्यक्ष मदन गायकवाड, शिवाजी कांबळे, गुलाब कांबळे, सत्तेश्वर गायकवाड, निलेश तांबे व गौ शेख यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उत्सव समितीच्या वतीने व्याख्याते विठ्ठल कांगणे व प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. भीमनगर येथील विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात सहभागी होत कांगणे यांचा विशेष सत्कार केला. आपल्या प्रभावी व अभ्यासपूर्ण भाषणात विठ्ठल कांगणे म्हणाले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे भारतीय समाजासाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्यांनी हिंदू कोड बिलाचा संदर्भ देत महिलांना मालमत्तेतील समान हक्क, विवाह व घटस्फोटाचे अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची सखोल मांडणी केली. या कायद्यामुळे महिलांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर स्थानात आमूलाग्र बदल घडून आला आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची नवी दिशा मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. कांगणे यांच्या विचार प्रवर्तक मांडणीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली आवश्यकता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी त्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक उत्सव समितीचे अध्यक्ष मदन गायकवाड यांनी केले. दमदार सूत्रसंचालन प्राध्यापक महेश कांबळे यांनी प्रभावीपणे पार पडले, तर उत्तम आभार प्रदर्शन प्राध्यापक अण्णाराव कांबळे यांनी मांडले. या कार्यक्रमाला उत्सव समितीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, विचार प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षाने जाणवत होती. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.